नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहिलेली देवचाफे ह्या कविता संग्रहाची प्रस्तावना. देवचाफे हा कविता संग्रह ज्ञानप्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री आणि आध्यात्मिक क्षेत्रातही ज्यांचा अधिकार फार मोठा आहे अशा डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी यशोदा ह्या नावाने लिहिलेला हा कविता संग्रह. तर ऐकूया प्रस्तावना. यशोदा ह्या नावापाशी मी नेहमीच थबकतो. मला आवडणाऱ्या स्त्री नामातील हे एक अग्रगण्य नाव आहे. कारणाचा शोध मी घेतलेला नाही. राधा ह्या नावाला प्रेयसीपणाची चिरंतन प्रभावळ आहे. त्याप्रमाणे यशोदा ह्या नावाभोवती चिरंतन मातृत्वाची कदाचित हे कारण असेल. कदाचित त्या नावाचा केवळ नादही मला आकृष्ट करीत असेल. पण मला हे नाव आवडत असले तरी ते आज प्रचाराबाहेर गेलेले. आजोबा पणजोबांच्या काळातल्या ठेवणीतल्या कपड्यांचा प्रचलिताशी विसंगत असा एक जुनेपणा त्याला आलाय. म्हणून हे नाव मासिकातून कवितांच्या खाली पाहताना मला कुतूहल वाटायचं. टोपण नावांनी नावं लपवण्याचीच नव्हे तर सुधारण्याचीही सोय होते. असं असता हे नाव धारण करणारी ही लेखिका. पण 5-7 कविता वाचल्यावर ही प्रतिक्रिया केवळ कुतूहलाची राहिली नाही. ही कविता अतिशय नाजूक, सूक्ष्म आघातांनीही थरथरणारी आणि हृदयाचे बोल हृदयाशी बोलणारे अशा स्वरूपाची आहे. हे मला जाणवलं. सप्तमीच्या चांदण्यासारखं तिचं धूसर उदास रूप मला आकर्षक वाटलं. काव्यापासून कवीकडे वळण्याची उत्सुकता मला फारशी कधीच वाटत नाही. काव्यातून दिसणारा कवी वा लेखनातून दिसणारा लेखक मला पुरेसा वाटतो. तरी पण हंसच्या काव्य संपादक हेमा अंतरकर यांच्याशी बोलताना केव्हा तरी यशोदेच्या कवितेचा विषय निघाला आणि त्या कोण आहेत म्हणून मी विचारलं. त्यांनी अनेकदा सांगितलं आणि मी अनेकदा विसरून गेलो. काही दिवसांपूर्वी हेमा अंतरकर नाशिकला भेटल्या आणि आपल्या मैत्रिणीच्या काव्यसंग्रहाला मी प्रस्तावना द्यावी असं त्यांनी सुचवलं. मीही न अवघडता, कारण जे वाचलं होतं ते मला आवडलं होतं म्हणून, तर मीही न अवघडता रुकार दिला आणि पुन्हा एकदा यशोदा कोण म्हणून त्यांना विचारलं. अद्यापही त्या बाबतीतला कोरेपणा बराच आहे. जे थोडं परिचित होतं त्याचा अधिक परिचय करून घेण्याची संधी लाभली हा प्रस्तावनेचा मला व्यक्तिशः झालेला लाभ. हा अधिक परिचय अपेक्षाभंग करणारा तर ठरला नाहीच. उलट ही कविता तिच्या अल्पपरिचयात आपल्याला जाणवली त्याहून कितीतरी अधिक सुंदर, हळूवार आणि हृद्य आहे याचा मला प्रत्यय आला. कवीचा अनुभव इतरांपेक्षा भिन्न असतो की नाही कुणास ठाऊक, पण कवींचे अनुभवही व्यक्तिपरत्वे भिन्न असतात आणि त्या अनुभवाच्या सूक्ष्म वा स्थूल स्वरूपावरून त्याच्या कवितेचा पोत ठरत असतो यात शंकाच नाही. यशोदेचा काव्यानुभव हा सूक्ष्म आणि तरल आहे आणि म्हणून या काव्याचे पोतही साधारणतः अतिशय तलम आणि नाजूक आहे. उदाहरण म्हणून इथे एका कवितेचा निर्देश थोड्या विस्ताराने करावासा मला वाटतो. प्रवासाहून परतल्यानंतर ही ती कविता. कवितेतला प्रवास आहे एका निर्मम सत्याच्या म्हणजे मृत्यूच्या दिशेने झालेला. माणसाच्या देहापासून एका श्वासाच्या अंतरावर असलेला मृत्यू त्याच्या जाणीवांपासून खूप दूर, किंबहुना अज्ञातच असतो. पण केव्हा तरी ही दूरता अचानक ओसरते आणि मृत्यूच्या बर्फाळ हाताला स्पर्श करून माणूस जीवनाच्या यात्रेमध्ये परत दाखल होतो. ऐहिकाचा विराट नकाशा निमिषार्धात पुसून टाकणारा हा अनुभव विलक्षण थरारकच असतो. अनेक लहान थोर कवींनी तो शब्दांकित करण्याचा प्रयत्न केलाय.
मराठीत तांब्यांच्या ह्या विषयावरल्या गीतात्मक कविता प्रसिद्धच आहेत. नववधू, आलो थांबव शिंग, जगाच्या बागेत इत्यादी. ह्या काव्यातून जो कारुण्याचा, कृतज्ञतेचा, निरोपाचा सूर आहे तोच साधारणतः अशा प्रकारच्या बहुतेक काव्यातून असतो. पण यशोदेची ही कविता अगदी वेगळ्या पातळीवरला अनुभव ग्रथित करणारी आहे. रामकृष्ण ही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले, असे विरक्ततेचे विचार ती मांडत नाही. ती फक्त एक अतिशय खाजगी अनुभव व्यक्त करते. निष्कर्ष शोधण्याचा ती प्रयत्नच करत नाही. जीवनाचे असंख्य तपशील तिने दूर सारले आहेत आणि त्या अंतिम क्षणी ती सर्वस्वी गुंतून पडली आहे, ती काळजा नजीक असलेल्या भावबंधनांमध्ये. पैल तटाची सावली गडद होऊ लागते, तसतशी ही भावबंधनेही क्षीण आणि अवजड व्हायला लागतात. कवितेत म्हटलंय, शोष तर इतका विलक्षण होता की तुमची नावही कंठात पोळली करपली. हाका होरपळून पांगळ्या झाल्या. सहदेव, नकुल, अर्जुन, भीम, द्रौपदी तर प्रथम कोसळली. तशीच कोसळत गेली तुमची स्मरणं. एखाद्या सामान्य इच्छेचं श्वान सुद्धा सोबतीला राहिलं नाही. रक्त गोठवणाऱ्या गारठ्यातून आणि काळोखाच्या लाटातून शरीराचे ओझे कसे बसे वाहत असता अचानक पावलं स्थिरावली आणि समोर प्रगट झाले एक परमशुभ्र निर्मम सत्य. त्यांनी विचारले, सगळा सोस संपला ना? अमरपट्टा घेऊन आल्याचा भ्रम आता दूर झाला ना? आता परत जा. पुन्हा येशील तेव्हा अशी भांबावणार नाहीस. त्या सत्याने बोटात सरकवलेलं पवित्र घेऊन परत जीवनामध्ये आगमन. पुन्हा आपल्या प्रिय माणसात, मायेच्या उपदार आश्वासक घरट्यामध्ये. पण आता प्रेमाची उत्कटता वाढली असूनही त्या पवित्रकाने दिली आहे एक सहनसिद्धी, सर्वांचा चिरवियोग सहन करण्याची. मला वाटतं मराठीतल्या ह्या विषयावरील उत्तम काव्यांमध्ये ह्या काव्याची सहजच गणना होऊ शकेल. भावनेची अशी तरल आणि आर्त स्पंदनं ह्या संग्रहातील अनेक कवितातून मनोज्ञ रूपात प्रगट झाली आहेत. ह्या काव्यातून दिसणाऱ्या कविमनाचे अनुभूती क्षेत्र तसे बरेच मर्यादित आहे. कर्मवंतांनो, मी तलवार म्यान करीत आहे, अशा काही तुरळक कवितातून लेखनातला मी व्यक्तिगत संवेदनांच्या आवर्तातून बाहेर पडलाय आणि भोवतालच्या जीवनातल्या काही भल्या बुऱ्या संदर्भांचा अन्वयार्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. पण कवितेचे मोल तिच्या विषय क्षेत्राच्या लांबी रुंदीवर कधी ठरत नाही. आपल्याला भावलेल्या जीवनाच्या एखाद्या तपशिलात ती किती खोलवर जाऊ शकते, लौकिकाला ऐकू न येणारे भावनांचे अंतर्गत झंकार ती शब्दांपर्यंत कितपत पोचवू शकते, यावर ते अवलंबून असते. हे सामर्थ्य यशोदेच्या काव्यात भरपूर आहे. खरं म्हणजे ओसंडून वाहतंय. ही कविता जात नाही अशी ठिकाणं खूप आहेत, पण जेथे ती जाते तेथे ती अतिशय उत्कट, आर्त आणि प्रामाणिक आहे. संयम आहे पण लपवणे नाही. प्रतिमा आहेत पण कविता त्यांच्या स्वाधीन करून बाजूला होणे नाही. अव्वल प्रतीच्या कवित्वाला शक्य असलेली ही दुर्मिळ सिद्धी आहे. सुभाषित आहे की व्यथेवर उमलणारी काव्य फुलं जितकी सुंदर असतात तितकी सुखावर उमलणारी नसतात. ह्या उक्तीचा प्रत्यय ह्या संग्रहातील अनेक कवितातून येतो. उदासीनतेचे आणि आत्मक्लेशाचे एक निळे जांभळे सूत्र ह्या काव्यातून गुंफलेले दिसते. प्रेम हा तर जीवनाचा मूलाधार. त्या गंधर्व नगरीतील प्रवासाची कवयित्रीने रेखाटलेली रेषाचित्र फार सुंदर आणि हृदयंगम आहेत. पण ह्या अनुभवातूनही
एक विरक्तीचा, संन्यस्त वृत्तीचा स्वर आहे. किंबहुना त्या स्वरामुळेच ती काव्य इतकी हृद्य वाटतात. कुसुमाग्रजांनी अनेक कवितातल्या ओळी लिहिल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. क्षणिक वियोगांनी दुभंगून जात असतानाच चिरवियोगाची तयारी जे शांतपणे करीत असतं ते माझं प्रेम. कारण बाहुपाशातून दृढ होतं आपल्यातलं समंजस निळं अंतर. आणखी एका कवितेतल्या ओळी त्यांनी उद्धृत केल्या आहेत. मी विदेही आत्मदासी विद्ध अन विरहार्थ तू, काढ हे करपाशयाचा उमग आता अर्थ तू. विष पिणाऱ्या मिरेचा काय देशील दाखला, कुठे पिचलेली काच, कुठे राजवरखी पेला. असे कितीतरी पुनरुक्त आणि वरवरच्या अशा थोड्या कविता सोडल्यास साधारणतः ह्या संग्रहातील कोणत्याही 2 काव्यांमधील काव्यात्म अंतर फार कमी आहे. तरीही लेखिकेच्या काव्य प्रतिभेची सुंदर विलसिते म्हणून पाणी, कुहू, छद्म, आजी, ओलांडली लोकरीत, निस्संगा, माझ्या राजकन्ये, पारखे आकाश, प्रवास, वंचना, ते माझं प्रेम, बिछाण्याच्या उदास डोहात, अद्वैताची फुलं ह्या कवितांचा मुद्दाम निर्देश करावासा वाटतो. कवयित्रीने संग्रहाला दैवचाफे हे नाव दिलंय, पण मला ही कविता निशिगंधाच्या फुलासारखी वाटते. आत्ममग्न, आर्त, रात्रीच्या एकांतात उमलणारी, भोवतालच्या काळोखाशी व अंधुक चांदण्याशी आपल्या नाजूक सुगंधाच्या द्वारा संवाद करणारी. हा निशिगंध सतत असाच फुलत राहो आणि त्याचे पौर्णिम बोलणे रसिकांना काव्यानंद देत राहो, ही शुभेच्छा. वि. वा. शिरवाडकर.